की इंग्रज यायच्या पहिले भारतात विज्ञान होतं. म्हणजे आपण 400 500 वर्षापूर्वीचे जेव्हा मंदिरं पाहतो, त्या मंदिरामध्ये ते मंदिर तर कसं तयार केलं असेल तेव्हा, JCB होतं का, सिमेंट होतं का, पण मंदिर भारतानेच तयार केलं. तेव्हा पण माणूस आजारी होत असेल, CT स्कॅन MRI होता का? भारतात विज्ञान होतं, म्हणूनच भारतात 150 देशातले लोक येऊन शिकायचे. विज्ञान भारती ही नॅशनल संस्था आहे जी समाजासाठी विज्ञानाचा प्रचार प्रसार करते. याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शेखर मांडे, जे डायरेक्टर जनरल CSIR होते, पंतप्रधानांचे टेक्निकल ॲडवायझर होते. पूर्ण 45 प्रांतामध्ये विज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचं दायित्व विज्ञान भारतीने घेतलेलं आहे. 1991 साली विज्ञान भारतीची स्थापना नागपूरला झाली. तसं काम करते. तसं विदर्भ एक प्रांत आहे, त्या विदर्भामध्ये आम्ही काम करतो. टोटल 1400 मेंबर आहेत पूर्ण विदर्भामध्ये. आणि विदर्भाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश वटे, जे नीरीचे एक्स डायरेक्टर होते. त्याच्यानंतर उपाध्यक्ष डॉक्टर शैलेश केळकर, रामाकृष्णन, सुनील भट आणि सचिव प्रकाश इटनकर, आणि ही सगळी एक्झिक्युटिव्ह मेंबर आम्ही सगळे आहोत. दर शुक्रवारी न चुकता लक्ष्मीनगरला याची बैठक होते. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून तर इंडस्ट्रीपर्यंत विज्ञानाचा प्रचार प्रसार कसा करायचा याचं काम विज्ञान भारती करतं. आता उदाहरणार्थ शाळेचे विद्यार्थीपासून सांगतो, म्हणजे आपण या विषयावर येऊ. शाळेचे मुलं आपल्या नागपुरातल्या विदर्भातल्या जेवढ्या काही सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स आहेत त्याचे डायरेक्टर सगळे विज्ञान भारतीचे ॲडवायझर आहेत. जसं उदाहरणार्थ तुम्ही VNIT घेतलं, एम्स घेतलं, मापसू घेतलं, फॉरेन्सिक सायन्स घेतलं, कॉटन रिसर्च सेंटर घेतलं, ॲल्युमिनियम रिसर्च सेंटर घेतलं, तर या विद्यार्थ्यांना या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि सायन्सबद्दलची गोडी निर्माण करण्याकरता विज्ञान भारती स्टुडंट फोरम सुरू केलेला आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण तिथे घेऊन जातो. 50 विद्यार्थ्यांना पूर्ण विदर्भातल्या, त्यांना आपण ते दाखवतो. म्हणजे आपण या रस्त्यावरून नीरी बरेच ठिकाणी पाहिलं असेल, आपण प्रत्येकजण वर्धा रोडवर जातो, पण नीरीच्या आतमध्ये काय होतं? भारतातली सगळ्यात मोठी एन्व्हायरमेंट रिलेटेड इन्स्टिट्यूट नागपुरात आहे. तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जातो आणि वेस्ट मॅनेजमेंट, एअर पोल्युशन या सगळ्या गोष्टीच्या लॅब दाखवतो, जेणेकरून उद्याचा भारतीय वैज्ञानिक तयार होईल. उद्याचा आपण विकसित भारत म्हणतो आहे, त्याची ही नीव आहे. तसंच तुम्ही जर अमरावती रोडवर गेले तर कॉटन रिसर्च आपलं हे आहे, सिट्रस आहे, इस्रोचं एक ऑफिस आहे, समोर ॲल्युमिनियम रिसर्च सेंटर आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, IIM आहे. एवढं मोठं इन्स्टिट्यूट IIM जर आपण 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना दाखवलं तर उद्या नागपुरातला विद्यार्थी MBA नागपुरातून करेल. असं विज्ञान भारतीचं काम. दरवर्षी आम्ही एक विदर्भ विज्ञान उत्सव घेतो. यावर्षी आत्ता तो झाला, मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 3 कॉम्पिटिशन घेतल्या. रांगोळी, विज्ञानाची रांगोळी. आपण रांगोळ्या काढतो प्रत्येक आपल्या दिवाळी असेल, दसरा असेल, पण विज्ञानाची रांगोळी काढायची. त्याच्यात 3 थीम दिल्या होत्या, हेल्थ, एन्व्हायरमेंट आणि ॲग्रिकल्चर. तिथे मॉडेल सायन्स ठेवले, म्हणजे त्यांनी मॉडेल्स केलेत. 8वी ते 11वीचे विद्यार्थी होते आणि पोस्टर पण केले प्रत्येक जिल्ह्यात, गडचिरोलीपासून तर बुलढाण्यापर्यंत, गोंदियापासून वाशिमपर्यंत. आणि याच्यातले जे बेस्ट मॉडेल आहेत ते नागपूरला आणले विदर्भ लेवलला. ते 3 आणि 4 तारखेला झालं. तर अशा कॉम्पिटिशन दरवर्षी घेतो. पुढल्या वर्षी आम्ही विचार करतो आहे की या कॉम्पिटिशनमध्ये विज्ञानाचं गीत, विज्ञानाचं नाटक हे पण करायचं, म्हणजे तो उत्सवसारखं त्याला एक हे भूमिका येईल. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमधले फायनल इयरचे प्रोजेक्ट्स हे इंडस्ट्रीमध्ये घेतो. त्याच्यानंतर एक नॅशनल लेवलला VVM म्हणून एक मोठी एक्झाम आहे. त्या एक्झामला विदर्भातले यावर्षी 8000 विद्यार्थी बसले होते. त्यांना दरवर्षी पारितोषिक मिळतं आणि एक हे मिळतं शिष्यवृत्ती 25,000ची. यावर्षी जे VMमध्ये जिंकले होते त्यांना श्रीहरिकोटा, जिथून इस्रोची आपण सॅटेलाईट उडवतो, तिथे घेऊन गेलो होतो.
तर असे वेगवेगळे उपक्रम विज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याकरता करतात. याचा उद्देश एकच होता की इंग्रज यायच्या पहिले भारतात विज्ञान होतं. म्हणजे आपण 400 500 वर्षापूर्वीचे जेव्हा मंदिरं पाहतो, त्या मंदिरामध्ये ते मंदिर तर कसं तयार केलं असेल तेव्हा, JCB होतं का, सिमेंट होतं का, पण मंदिर भारतानेच तयार केलं. तेव्हा पण माणूस आजारी होत असेल, CT स्कॅन MRI होता का? भारतात विज्ञान होतं, म्हणूनच भारतात 150 देशातले लोक येऊन शिकायचे. याचा प्रचार प्रसार करायचा. आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे आता AI आला आहे. तुम्ही पत्रिकेत पाहत असाल, R. रामाकृष्णन हे आमचे उपाध्यक्ष आहेत आणि AIची कंपनी त्यांची नागपुरात आहे. आत्ता पंतप्रधानांनी त्यांच्या एक मोठ्या त्या AIच्या फोरममध्ये त्यांना 45 मिनटं दिली होती दाखवायला. तर हा विषय आता मी याच्यावर येतो, जी तुम्हाला पत्रिका दिलेली आहे. एक सोलर इंडस्ट्री म्हणून नागपूरला आहे, त्याचे मालक आहे सत्यनारायणजी नुवाल, जे विज्ञान भारतीचे पॅट्रन आहेत. विज्ञान भारतीचे 6 पॅट्रन आहे आणि 25 ॲडवायझर आहे. तर आपल्या नागपूरला एवढा मोठा बिझनेस आहे, ज्यांचा आज ॲसेट 1.4 लाख करोड आहे. छोट्याशा व्यवसायातून एवढा मोठा व्यवसाय, याच्यात 10,000 ऑलमोस्ट लोक काम करतात आणि 45 देशामध्ये ते एक्सप्लोजिव्ह पाठवतात. आणि डिफेन्स सेक्टरमध्ये पण त्यांनी खूप जोरदार काम केलं. तुम्ही सगळेजण पेपरमध्ये वाचत असाल. तर याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे की असाही एक उद्या आपला स्टार्टअप होऊन एक मोठा व्यवसाय सुरू करू शकतो. तर आमच्या दर शुक्रवारच्या बैठकीमध्ये हा विषय आला की असं आपण विद्यार्थ्यांसमोर करू का, की त्यांचा लाईव्ह इंटरव्ह्यू घेऊ. कारण आजकाल वाचन ऑलमोस्ट कमी झालेलं आहे. लोक फक्त ते व्हॉट्सॲप आणि गुगल आणि यूट्यूब याच्यावर नाही आहे. कोणाला म्हटलं पेपर वाचणार नाही. पण म्हणून आपण काय करू की लाईव्ह मुलाखत घेतली तर काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात येईल की असं जीवन त्यांनी केलं, 77 पासून सुरू केलं आणि आज एवढं मोठं एम्पायर मोठं केलं आहे, तेही नागपुरात. म्हणून आम्ही विचार केला की IIMचे जे डायरेक्टर आहेत भीमराव मेहती, ते पण विज्ञान भारतीचे ॲडवायझरच आहेत. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याकडल्या विद्यार्थ्यांसमोर आपण हा इंटरव्ह्यू घेऊ. ते म्हणाले एकदम बढिया, चांगला आहे, ते एक प्रेरणास्थायी होईल. मग आम्ही सिम्बॉयसिसला विचारलं तुमचे 50 विद्यार्थी येतील का. रामदेव बाबाला म्हटलं तुमचे येतील का. आणि नागपुरातले जे काही सो कॉल्ड एक क्लास आहेत त्यांना पण म्हटलं. तर तो एक कार्यक्रम आपण परवा संध्याकाळी IIMमध्ये घेतो आहे. फक्त एकच की उद्या तर आपण स्टार्टअपबद्दल खूप बोलतो, करतातही आहे, असं नाही आहे स्टार्टअप होत नाही आहे. पण एक इथला व्यक्ती नागपूरमध्ये येऊन एवढा मोठा एम्पायर बिझनेस करू शकतो. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला तोड दिला, त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या टेक्निकल गोष्टी, HR, कॉस्ट, या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये एवढी मोठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. तर त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये हा आपला कार्यक्रम त्या दिवशी आहे.